नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा आयटीआय शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये सिलेंडर संदर्भात माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हायड्रोलिक संदर्भात माहिती पाहिली. तर या हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक संदर्भात माहिती पाहत असताना किंवा या यंत्रणेमध्ये वेगवेगळ्या सिलेंडरचा वापर होत असतो. तर त्या सिलेंडर संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावना. तर ह्या हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक सिस्टीममध्ये प्रामुख्याने हे हायड्रोलिकच्या टँकमधील लिक्विड द्रव आणि त्याचं कार्य घडून येत असताना हे वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर त्या ठिकाणी वापरतात. तर हायड्रोलिक सिस्टीममध्ये हे वेगवेगळे सिलेंडर ती यंत्रणा कार्यान्वित करण्याकरता उपयोगात आणले जातात. त्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रकारचे सिलेंडर त्यामध्ये वापरले जातात. त्यामध्ये एक सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. त्यामध्ये सिंगल ॲक्टिंग सिलेंडर आता या ठिकाणी आकृतीमध्ये ही सिंगल ॲक्टिंग सिलेंडर आपल्याला दाखवलेलं आहे. त्याचा सिम्बॉल या ठिकाणी सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा आपल्याला दिसतोय. तर या सिंगल ॲक्टिंग सिलेंडर संदर्भात आपण माहिती पाहूया. त्याचं फंक्शन, कार्य, सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचं फंक्शन, कार्य. तर सिलेंडरच्या साहाय्याने द्रवावर एका रेषेच्या दिशेने दाब व गती दिली जाते. या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या साहाय्याने द्रवावर एका रेषेच्या दिशेने दाब व गती ही दिली जाते. अशा प्रकारे ही फंक्शन संदर्भातली माहिती. त्यानंतर या सिंगल ॲक्टिंग सिलेंडर ऑपरेशन, कार्य कशा प्रकारे चालतं हे पाहूया. सिलेंडर हाऊसिंग मध्ये, या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या हाऊसिंग मध्ये पिस्टनच्या बाजूने या ठिकाणी पिस्टन आणि सिलेंडर, पिस्टनच्या बाजूने फ्लूइड प्रवेश करते. पिस्टनच्या बाजूने या खालीच्या भागातून वरच्या भागातून फ्लूइड प्रवेश करते. त्यामुळे पिस्टनवर दाब तयार होतो. पिस्टन तो दाब एका सरळ रेषेत बाजूला करतो. हे ऑइल गेल्यानंतर तो दाब येतो, तो पिस्टन एका सरळ रेषेत बाजूला करतो. सदर पिस्टन कंट्रोल व्हॉल्व्ह योग्य दिशेने कार्यान्वित झाल्यानंतर पूर्वस्थितीत येतो. याच्यासाठी एका कॉम्प्रेशन स्प्रिंगचा, त्याच्यामध्ये ही स्प्रिंग दाखवलेली पिस्टनवर, ती कॉम्प्रेशन स्प्रिंगचा वापर केलेला असतो. तिला रिटर्न स्प्रिंग देखील म्हटलं जातं. अशा प्रकारे ही ऑपरेशन संदर्भातली माहिती. तर या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा उपयोग, ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत. तर या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा उपयोग करून वस्तू उचलणे, वस्तू चढविणे, वस्तू खालीच बाजूस उतरवणे, वर्कपीस किंवा टूल होल्डिंग, लोडिंग, अनलोडिंग करणे इत्यादी कामे आपल्याला त्या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या सहाय्याने करता येतात. तर अशा या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल सिंगल ॲक्टिंग सिलेंडर विथ स्प्रिंग. तर हा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल असतो. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या सिलेंडरमध्ये सिंगल ॲक्टिंग सिलेंडर संदर्भातली आपण पाहिली. त्यामध्ये फंक्शन, त्या सिलेंडरचं ऑपरेशन, त्या सिलेंडरचा उपयोग आणि सिम्बॉल इत्यादी संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर सिलेंडरचा दुसरा प्रकार डबल ॲक्टिंग सिलेंडर. पहिला सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, दुसरा आहे डबल ॲक्टिंग सिलेंडर. तर या ठिकाणी आकृती दाखवल्याप्रमाणे या डबल ॲक्टिंग सिलेंडरची रचना, त्या ठिकाणी पिस्टन, सिलेंडर आणि डबल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल दाखवलेला आहे या ठिकाणी. तर आपण डबल ॲक्टिंग सिलेंडर संदर्भात आपण त्याचं फंक्शन, कार्य पाहणार आहोत. या डबल ॲक्टिंग सिलेंडरचं फंक्शन, कार्य. तर डबल ॲक्टिंग सिलेंडर हा सरळ रेषेत, हा डबल ॲक्टिंग सिलेंडर हा सरळ रेषेत म्हणजे लिनियर डायरेक्शन मध्ये दाब व घनफळानुसार प्रेरणा आणि गती देत असतो. यामध्ये पिस्टन पुढे जाताना हा जो काही पिस्टन आहे, हा
पुढच्या दिशेला जाताना, पुढे जाताना व मागे येताना दाब दिला जातो. डबल ॲक्टिंग असल्यामुळे पुढे जाताना आणि मागे येताना दाब दिला जातो. म्हणून यात डबल ॲक्टिंग सिलेंडर असे म्हणतात. डबल ॲक्टिंग सिलेंडर हे बहुतांश पिस्टनमध्ये वापरलेले असतात. तर त्या सिलेंडरचं ऑपरेशन कार्य आपण पाहणार आहोत. ऑपरेशन आणि कार्य या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. ऑपरेशन डबल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे क्रमांक 1 या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 2 दाखवलेले पहा. या ठिकाणी 1 आणि इथं 2. तर ह्या क्रमांक 1 मधून च्या मार्गामधून द्रव म्हणजे लिक्विड हे फ्लूइड सिलेंडरमध्ये प्रवेश करते. या सिलेंडरमध्ये फ्लूइड ही एक मधून प्रवेश करते. यामुळे पिस्टन बाहेरील बाजूला इकडे गेल्यामुळे हा सिलेंडर बाहेरील बाजूला ढकलला जातो. हा पिस्टन बाहेरील बाजूला ढकलला जातो व त्यानंतर क्रमांक 2च्या मार्गाद्वारे बाहेर ढकलल्यानंतर क्रमांक 2च्या मार्गाद्वारे विरुद्ध बाजूने प्रवेश करते. यावेळेस ऑइल क्रमांक 2 मधून प्रवेश करते व पिस्टन परतीच्या वेळेस फ्लूइड क्रमांक 2 मार्गाद्वारे प्रवेश करतो. 2 मार्गाद्वारे प्रवेश करतो. त्यामुळे पिस्टन आतील बाजूला ढकलला जातो. 1 मध्ये प्रवेश केला तो मागे ढकलला जातो आणि 2 मधून प्रवेश फ्लूइडने केल्यानंतर तो पुढे ढकलला जातो. क्रमांक 1 मार्गाद्वारे फ्लूइडने प्रवेश केल्याने पिस्टन मागे ढकलतो. तर क्रमांक 2 मधून फ्लूइडने प्रवेश केल्यानंतर सिलेंडर पुढे ढकलला जातो. हे अशा प्रकारचं ऑपरेशन कार्य या डबल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये घडून येत असतं. तर अशा या डबल ॲक्टिंग सिलेंडरचा उपयोग मशीन टूल, त्याचप्रमाणे प्रेस टूल्स किंवा प्रेस मशीन इत्यादीमध्ये रेसिप्रोकेटिंग हालचालीसाठी केला जातो, की ज्यामुळे स्ट्रोकच्या परतीच्या काळात आता प्रेस मशीन असतो तो ऑपरेशन करून खाली येतो आणि परत वर जातो. त्या परतीच्या काळात सुद्धा दाब सहन करू शकतो या डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या माध्यमातून. कारण इनलेट आउटलेट 1 आणि 2 आता आपण पाहिलं. त्यामुळे दाब सहन करू शकतो. तर अशा या डबल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल हा सिम्बॉल आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या सिलेंडर संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रामुख्याने हायड्रॉलिक सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर, प्रामुख्याने सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग हे सिलेंडर उपयोगात आणले जातात. त्यामध्ये आपण सिंगल ॲक्टिंग सिलेंडर संदर्भातली माहिती या आकृतीच्या माध्यमातून पाहिली. त्याचं फंक्शन, ऑपरेशन आणि त्याचा उपयोग पाहिलं. त्यानंतर सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल, त्यानंतर डबल ॲक्टिंग सिलेंडर आकृती दाखवलेला त्याचं फंक्शन, ऑपरेशन आणि ॲप्लिकेशन आणि डबल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल या इत्यादी मुद्द्यांसंदर्भातली माहिती आजच्या या सिलेंडर लेसनमध्ये पाहिली. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.